उद्या मराठा आंदोलनावरती निर्णायक बैठकीनंतर मराठा समाजाशी संवाद साधणार मनोज जरांगेंची माहिती, तर सरकार रडीचा डाव खेळत असल्याची टीका. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आंदोलकांना पोलिसांकडून नोटिसांची काळजी करू नका, आंदोलन शांततेमध्ये करा, जरांगेंचं आवाहन. जरांगेंच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, बीडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावरती अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणांशी तुतारी, पवारांनी फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग. रायगड किल्ल्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुतारी वाजवून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, सुळे, कोल्हे आणि आव्हाडांकडून शिवरायांना अभिवादन. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा, दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा या 4 राज्यांमधलं जागा वाटप जाहीर. पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची मागणी, अजितदादा यांच्याकडून मान्य, राम शिंदेंचा विरोध असल्याची रोहित पवारांची माहिती. आज कोकण मंडळातर्फे जवळपास 5,000 घरांची सोडत, ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या घरांची सोडत होणार. मुलींना मोफत शिक्षणाच्या घोषणेनंतर आता वसतिगृह निर्वाह भत्त्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. राज्यातल्या अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा सज्ज, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. पुण्यामध्ये नवले पुलाच्या जवळ विचित्र अपघात, 8 ते 9 गाड्या एकमेकांवरती धडकल्या, जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.